डोंबिवली ते ठाणे लोकलमध्ये मराठी हिंदी वाद दिसून आलाय। मराठी असूनही हिंदीत बोलल्यानं मारहाण करण्यात आली। या तणावातून विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचा आरोप होतोय। अर्णव खैरे असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। धक्कादायक बातमी आपण सध्या कल्याणमधून पाहतोय। डोंबिवली ते ठाणे लोकलमध्ये मराठी हिंदी वाद झाला आणि मराठी असूनही हिंदीत बोलल्यानं मारहाण करण्यात आली। या सगळ्या प्रकाराच्या तणावातून या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचा आरोप केला जातोय। अर्णव खैरे असं या आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। सातत्यानं मुंबईमध्ये हिंदी मराठी वाद हा उफाळताना दिसून येतो। आमची मागणी अशीच आहे की माझ्या मुलांना ज्यांनी त्रास दिला आणि हे करण्यास ज्यांनी परावृत्त केलं तर त्यांना शोधून काढावं आणि जे काही आपला सरकारच्या नियमानुसार जे काय त्यांना काय करायचं असेल ते शिक्षा जे काय असेल ते त्यांनी करावं। फक्त शिक्षा होण्यापेक्षा मला असं वाटतं की माझा मुलगा ते गेलाच आहे, माझा मुलगा गेला, दुसऱ्यांबरोबर असं काय व्हायला नको।